आज ना मस्त मँगो आईस्क्रीम बनवलं होतं, पण त्याच्या आधी ना इतक्या भर उन्हात आम्ही गेलो होतो पार्लरमध्ये, कारण श्रीचे ना हेअरकट करायचे होते. आता इतकं दुपारी ऊन लागतं म्हणूनच काल संध्याकाळी 6 वाजता गेलो होतो. त्यांचे काही नियम होते, 11 ते 2 या वेळेतच ना ते लहान मुलांचे हेअरकट करतात. मग गेल्या गेल्याच ना नंबर आला. श्री सुद्धा अगदी छान बसली होती केस कट करायला. त्याच जागी जर नित्या बसली असती ना तर रडून गोंधळ केला असता. आणि याच कारणासाठी ना आम्ही नित्याचा घरीच चमन हेअरकट वगैरे केला. आणि इतकं कडक ऊन पडलं होतं म्हणून शरीराला थंड करण्यासाठी ना कलिंगड घेऊन आलो होतो. आणि आल्या आल्या मॅडमने कलिंगडावर ना असा ताव मारला होता. उन्हाळा चालू झालाय आणि आईस्क्रीम बनणार नाही असं तर कधी होणारच नाही. तर आज ना मी मँगो आईस्क्रीम बनवायला घेतलं होतं. त्याच्यासाठी ना इथे ग्लासभर दूध घेतलं होतं आणि काही काजू, बदाम आणि पिस्ता घेतला होता. तोपर्यंत इकडे दुधाला ना एक उकळी सुद्धा आली होती. त्याच्यानंतर सगळे ड्रायफ्रूट मिक्सरवरती फिरवून ना दुधामध्ये टाकून घेतले. स्वादासाठी ना इथे मी वेलची पूड घातली होती. कलर येण्यासाठी ना दुधामध्ये मिक्स करून कस्टर्ड पावडर घातली होती आणि चवीनुसार ना साखर घालून 1-5 मिनिटं ना सगळे जिन्नस शिजवून घेतले. नंतर आंब्यावरची साल काढून ना आतमधली कुळी काढून घेतली आणि काचेच्या बाउलमध्ये ना दोन्ही आंबे ठेवून घेतले. नंतर बनवलेलं बॅटर सुद्धा ना त्या आंब्यांमध्ये ओतून घेतले आणि फ्रीजरमध्ये ना 8 ते 10 तासांसाठी सेट होण्यासाठी ठेवून दिले. 8 ते 10 तासानंतर ना आपलं आईस्क्रीम एकदम छान असं सेट झालं होतं, तुम्ही बघू शकता. नंतर आंब्यावरची साल ना मी काढून घेतली आणि गोल अशा आकारामध्ये ना सुरीच्या साहाय्याने आईस्क्रीम कट करून घेतलं. बनवायला सुद्धा इझी आणि खायला सुद्धा एकदम टेस्टी असं आईस्क्रीम तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा.